नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज असा काही राजकीय विषय वगैरे मी मांडणार नाही आहे, पण जे लोक मोठ्या संख्येने प्रतिपक्ष या यूट्यूबच्या प्रयोगाशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी एक व्यक्तिगत कुजबूज किंवा हितगुज करावं असा आजच्या व्हिडिओचा हेतू आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे की वय सरकल्यामुळे माणूस थकतो, त्याची ऊर्जा, त्याचा उत्साह कमी होतो आणि तरीही काहीतरी करण्याची इच्छा संपतेच असं नाही. आणि म्हणून या वयातही माझ्या बरोबरीचे अनेक जण जवळजवळ निवृत्तीत गेले असताना मी माझ्या परीने जी काय मला समजलेली पत्रकारिता आहे ती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. अनेकांची मागणी आहे की भाऊ तुमच्यासारखी काही माणसं तयार करा. तर मी एक पहिली गोष्ट सांगेन, माझ्यासारखी माणसं ही अपेक्षा चुकीची आहे. पण मी ज्या पद्धतीत पत्रकारिता समजून घेतली आणि एक व्रत असल्यासारखं चालवलं तसं नव्या पिढीतल्या काही लोकांना तयार करावं असा माझा विचार डोक्यात घोळतो आहे. आणि त्यासाठीच जे काही यूट्यूबकडून मला उत्पन्न मिळालं आहे त्याचा विनियोग करून मी एक छोटा स्टुडिओसारखा केलेला आहे, एक कार्यालय स्थापन केलेलं आहे. आणि त्यामध्ये काही नव्या पिढीतली मुलं घेऊन त्यांना बातमी कशी सांगावी, बातमी कशी ओळखावी, बातमी कशी मांडावी हे प्रशिक्षित करून छोटे छोटे का होईना त्यांचे व्हिडिओ या प्रतिपक्षमधून सुरू करावेत अशी एक डोक्यात कल्पना आहे. पण आणखीन एक त्याच्यात अडचण असे की त्याला वेळ लागणार आहे. थोड्या विश्रांतीची गरज आहे. डॉक्टरांनी आणि अगदी कुटुंबियांनी सुद्धा अट्टाहास केलेला आहे की निदान काही दिवस सक्तीची विश्रांती घेतली पाहिजे. आणि त्यासाठी मी थोडा अमेरिकेला माझ्या नातलगांकडे जाऊन येणार आहे. 29 जूनला मी अमेरिकेला जाईन. तो 15 जुलैला 15 दिवसानंतर परत येईन. वॉशिंग्टन DC माझा भाचा राहतो, त्याच्याकडे जायचं आहे. दुसरी भाची न्यू जर्सीला राहते. त्याच्याखेरीज इतर कुठे थोडं काय बघण्यासारखं वाटलं तर बघून येऊ. पण 15 दिवसासाठी अमेरिकेला जायचा प्लॅन आहे. आणि त्याच्यासाठी आधी 4-5 दिवस मी दिल्लीला जाईन. दिल्लीहून अमेरिका असा प्लॅन आहे. आणि इकडे ऐरोलीमध्ये नव्या मुंबईत माझा स्टुडिओ आणि कार्यालय तयार झालेलं आहे. माझा सहकारी आबा माळकर, संतोष माळकर, तो मी 3 आठवडे 4 आठवडे नसेन त्या काळामध्ये ही जी नवी रचना आम्हाला करायची आहे, एका बाजूला पुस्तक प्रकाशन आणि दुसऱ्या बाजूला प्रतिपक्ष हा इतरही बातम्या कशा ऐकाव्यात किंवा कशा दाखवाव्यात यासाठीचा प्रयोग करण्यासाठी जी आवश्यक माणसं गोळा करणं आहे ते काम आबा माळकर करणार आहे. त्यामुळे 15 जुलैनंतर मी जेव्हा परत येईन तेव्हा या कामाला सुरुवात होईल. आणि माझी अपेक्षा अशी आहे की यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टच्या आसपास आम्ही हे नव्या स्वरूपातलं म्हणजे एक काय म्हणाल सहयोगी लोक बरोबर घेऊन अनेकांना सोबत घेऊन प्रतिपक्षाला अधिक व्यापक स्वरूप द्यायचं अशी कल्पना राबवली जाणार आहे. कितपत यशस्वी होईल, तुम्ही किती स्वागत कराल मला माहिती नाही. पण अनेक चमकदार, हुशार, चतुर, होतकरू मुलं असतात. त्यांना जर आपण प्रोत्साहन दिलं, त्यांना जर चॅनेलाइज केलं, त्यांना जर पैलू पाडले तर माझ्यापेक्षाही उत्तम मांडणी करू शकणारे आणि बातम्या समजावू शकणारे तरुण तरुणी मुली निर्माण होतील अशी माझी अपेक्षा आहे. किती पूर्ण होईल मला माहिती नाही, पण त्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. नाही तर इच्छा होती आणि करायचं राहून गेलं हे या वयात नावडती गोष्ट असते. आणि म्हणून 15 ऑगस्टनंतर नव्या स्वरूपात
अगदी त्यासाठी आवश्यक असलेले, आत्ता मी तंत्रज्ञानामध्ये पूर्ण अडाणी आहे, पण चांगला कॅमेरामन, चांगले काय म्हणतात ते व्हिडिओ एडिटर, क्रिएटर काय असतील ते असा एक स्टाफ गोळा करायचा, असा माझा प्रयत्न आहे. मी ऐरोलीला हे कार्यालय आणि स्टुडिओ छोटासा उभारलेला आहे. त्यामुळे या परिसरात ठाणं किंवा ऐरोली आणि आसपासच्या परिसरामध्ये राहणारी कोणी तरुण मुलं असतील की ज्यांना पत्रकारितेमध्ये किंवा ह्या डिजिटल मीडियामध्ये काही करायची इच्छा आहे, त्यांनी जरूर संपर्क साधावा. मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आबा माळकरचा नंबर देणार आहे, त्याच्याशी संपर्क साधावा. तो नव्या ऑफिसमध्ये बसणार पण आहे. त्याची वेळ ठरवून त्याला भेटलात येऊन तुम्ही, तर तुम्हाला संपूर्ण कल्पना लक्षात येईल आणि त्यामध्ये तुम्ही कसं योगदान करू शकता, आम्ही तुमचा सहयोग कसा करू शकतो, याविषयी काही वाटचाल मी नसतानासुद्धा होऊ शकेल. आणि म्हणून कल्पना साधी सरळ आहे की जे आज मी एकटाच बोलतो आणि एकटाच काही मांडतो, तर नव्या मुलांना तयार करणं, त्यांना त्याचा दृष्टिकोन देणं, या दृष्टीने हा प्रयोग होणार आहे. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे की आज प्रतिपक्षाचा म्हणजे भाऊ तोरसेकरचा हिंदी भाषेमध्ये सुद्धा एक चांगला श्रोता तयार झालेला आहे. तर त्यांच्यासाठी प्रतिपक्षाचं स्वतंत्र हिंदी चॅनेल करायचं, जे मराठीमध्ये त्याच्यातच मी टाकून घेतो ते बंद केलं जाईल. 15 ऑगस्टनंतर स्वतंत्रपणे एक हिंदी चॅनेल, प्रतिपक्ष हिंदी किंवा असं काय वेगळं नाव असेल कदाचित, पण या चॅनेलचं नेटवर्क सुरू करणं अशी कल्पना आहे. हिंदीमध्येही काही तरुण मुलं याविषयी धडपडणारी असतील तर त्यांना सोबत घेण्याचा माझा प्रयत्न असेल. पण सांगायचा हेतू, हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा की याच्यात माझी जी तांत्रिक दुबळी बाजू आहे, व्हिडिओ एडिटर, कॅमेरामन हे जर मिळाले तर सगळं साहित्य पण घेता येईल, ते मॅनेज करणारे लोक आपल्याला गोळा करता येतील आणि अधिक चांगल्या स्वरूपामध्ये एक चांगला यूट्यूब चॅनल चालवावा. कारण यूट्यूब पैसे देतं मित्रांनो, पैसे देतं. आणि अनेक माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, ती हात धुवून मागे लागलेत की आम्हाला तुम्हाला आर्थिक मदत करायची. पण मी 4 वर्षामध्ये कटाक्षाने ही मदत टाळली. कारण मला प्रत्यक्ष काही प्रोजेक्ट नसेल तर अशी मदत घेतो आपण, तेव्हा ते उत्पन्न वाटायला लागतं आणि जेव्हा ते उत्पन्न वाटायला लागतं तेव्हा आपण त्याच्यावर विसंबून राहायला लागतो आणि आपलं कर्तव्य विसरतो. मी त्याला भ्रष्टाचार समजतो. आणि म्हणूनच मी अनेकांनी आग्रह केला, त्यांना रागही येतो, तरीही कुठलीही आर्थिक मदत घ्यायचं टाळलेलं आहे. परत सांगतो की आवश्यक असेल तिथे मी जरूर तुमच्यासमोर हात पसरेन. पण आज मला आर्थिक मदत नको आहे. यूट्यूबवाले पैसे देतात, ते जेव्हा कमी पडतील तेव्हा मी जरूर तुमच्याकडे भीक मागितलं, अनुदान मागितलं असं समजा मागेन, पण आज नको आहे. हां, पण ज्या तरुण मुलांना प्रतिपक्षाशी जोडून घ्यायला आवडेल आणि पुढे काहीतरी करायची इच्छा आहे, त्यांनी मात्र पुढाकार घेऊन मी खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्याशी संपर्क साधून माझा सहकारी संतोष माळकर किंवा आबा माळकर याच्याशी संवाद साधावा. तुम्ही काय योगदान करू शकता, तुमच्या काय इच्छा आहेत, तुमच्या काय महत्त्वाकांक्षा आहेत, या सगळ्या त्याच्याशी बोलू शकता. मी येईन तेव्हा मला एक निवडक 5-10 मुलं मिळाली पाहिजेत, ही त्यातली अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा मी आधीच सांगतो आहे की ऐरोली ह्या नव्या मुंबईच्या जागी मी आत्ता वास्तव्य करतो आहे, तिथून जवळपास राहणारी मुलं असतील तर त्यांना येण्या जाण्यात अडचण नाही होणार, वेळ वाचवला जातो. आणि या दृष्टीने या परिसरातल्याच ह्या होतकरू मुलांनी, तरुणांनी संपर्क साधावा. त्याखेरीज ज्यांना नुसताच उत्साह आहे, पुस्तक प्रकाशन असेल, चांगले वाचक असतील तर त्यांनाही प्रकाशन या दृष्टीने काही काम करायची इच्छा असेल, टाईप सेटिंग करणारे, DTP करणारे, पुस्तकाचं काय फॉर्मॅट असतो त्याच्यात काम करणारे, असेही लोक आले तर आम्हाला हवे आहेत. आबा माळकरशी तुम्ही यासाठी संपर्क साधलात
तर मला वाटतं अधिक बरं होईल आणि म्हणून त्याचा नंबर मी दिलेला आहे. फक्त मी 3 आठवडे नसणार आहे. साधारण 22-23 जून नंतर मी एकदम 16-17 जुलैमध्ये परत मुंबईत दाखल होणार आहे आणि तोपर्यंत ह्या लोकांचा सगळा एक आपल्याकडे डेटा तयार असेल तर वेगाने काम करता येईल आणि 15 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत अशा लोकांना थोडं प्रशिक्षण देऊन 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी एक चांगल्या रीतीने काही कामाची सुरुवात करता येईल. बघू, हिंदी चॅनल वेगळा करायचा आहेच, त्याची घोषणा मी करणार आहे. म्हणजे हिंदी जे सबस्क्रायबर्स तयार होतात त्यांना मराठी समजतंच असं नाही. अनेकांना कळतं, ज्यांनी कधीतरी मुंबईत वास्तव्य केलेलं आहे, पुण्यामध्ये वास्तव्य केलेलं आहे, त्यांना मराठी कळतं, बोलता येत नसलं तरी असे अनेक लोक मला भेटलेले आहेत. अगदी एक तुमच्या भुवनेश्वरचा एक श्रोता आहे, काही काळ तो मुंबईत पुण्यात राहिलेला आहे, त्याला कळतं, बोलता येत नसेल, पण तरीही एक स्वतंत्र हिंदी चॅनेल केला की त्याचा जो फॉलोअर, सदस्य, सबस्क्रायबर असेल त्याच्यासाठी सक्तीने मराठी चॅनलवर राहणं आवश्यक राहणार नाही. आणि दुसरीकडे मराठी जो श्रोता आहे त्याला सक्तीने हिंदी व्हिडिओ पडतात ते नाक मोडून तिकडे पाठ वळायची गरज भासणार नाही. लवकरच ते काय प्रतिपक्ष हिंदी किंवा आणखीन वेगळं नाव असेल ते मी लवकरच जाहीर करीन. पण सध्या ह्या 2 कल्पना माझ्यासमोर राबवण्याच्या दृष्टीने आहेत. पुस्तक प्रकाशन सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी मात्र माणसं आपण आत्ता कोणाकोणाकडून काम करून घेतो ती एक जागी असतील तर अधिक चांगलं पुस्तक प्रकाशन चालवता येईल, ही कल्पना आहे. आणि दुसरं, संपूर्णपणे स्वतंत्र पूर्ण ताकदीचं डिजिटल चॅनेल चालवावं. कारण प्रतिपक्षाला आता श्रोता मिळालेला आहे, तिथे येणाऱ्या नव्या मुलांना थेट एक नवी संधी मिळू शकते, एक नवा एक्सपोजर मिळू शकतो. त्यामुळे आयुष्यात काही करू इच्छिणारी आणि धडपडणारी मुलं आहेत, त्यांनी आयुष्यात काहीतरी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा असेल तर त्यांच्यासाठी प्रतिपक्षाच्या डिजिटल चॅनेलमध्ये सहभागी होणं ही सुवर्ण संधी असेल. बघा मित्रांनो, ज्यांना वाटतं, फक्त एक अगत्याने परत सांगतो की कृपा करून कोणीही आत्ता आर्थिक मदतीसाठी पुढे येऊ नये. आवश्यक असेल असेल तर तुम्ही आबा माळकरला सांगून तुमचं नाव नोंदवून ठेवू शकता की तुम्ही आर्थिक मदत करू इच्छिता, पण मदत पाठवू नका. ज्या वेळेला आवश्यक असेल तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला संपर्क साधला जाईल, पण आवश्यकता नसताना कुठलीही आर्थिक मदत कृपया करून देऊ नका. आम्ही जे आत्तापर्यंत इमाने इतबारे चालण्याचा प्रयत्न केला आहे, मला असं नेहमी वाटतं की अनावश्यक गोष्ट आपण कोणाकडून घेतली की तिथून मानसिक भ्रष्टाचार चालू होतो आणि त्याच्यात हितसंबंध तयार झाले की तुम्ही पूर्णपणे भ्रष्टाचारी होऊन जाता. त्यामुळे आपुलकी, प्रेम जे काय आहे ते आवश्यकतेच्या अलीकडे ठेवलं पाहिजे आणि म्हणून ही पूर्वकल्पना दिली. मी जमेल तसं अमेरिकेत असेल किंवा दिल्लीत असेल व्हिडिओ थोडं मी चालू ठेवणार आहे. त्यामुळे पुढचे साधारण 3 आठवडे ते 4 आठवडे थोडं शेड्यूल बिघडणार आहे, पण त्याला पर्याय नाही मित्रांनो. आयुष्य असंच असतं. तुम्ही आत्तापर्यंत जे प्रेम केलं, सहकार्य केलं ते पुढेही चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. नमस्कार.